त्यांनी आपल्या ज्ञानांचा डंका गाजवला, ज्यांनी पूर्ण विश्वाला बंधुत्वाची शिकवण दिली असे स्वामी विवेकानंद. दुसरे, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं, तिनं आपल्या मनगटाच्या जोरावरती आणि संकटांच्या मात करून ज्या आईने आई, वीर पत्नी आणि वीर माता आणि शेवटी राज्यमाता अशा बहुआयामी प्रकारच्या जिने आपल्या जीवनामध्ये एक भूमिका पार पाडत तिने आपलं जीवन धन्य केलं अशी राजमाता जिजाऊ, या दोघांनाही मी आज या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, या दोघांविषयी आताच आपल्या सोबतचे वर्गातील मित्र छानपैकी त्यांनी गीतातून आपल्या शब्दातून त्यांनी छान प्रकारे आपल्या समोर त्यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. त्यांच्या जीवनाचा परिचय आपल्याला याच्यासाठी व्हावा की त्यांच्यामधून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. नुसतं आपण त्यांचे फोटो पाहतो, त्यांचे पुस्तक वाचतो, त्यांचा जयजयकार करतो, पण त्यांचे काही मूल्ये त्यांनी सोडून गेलेले आहेत, त्यांचा पण आपण अंगीकार करायला हवा. हाच या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यापाठीमागचा हेतू असतो. काय शिकलं पाहिजे आपण या दोन महात्म्याकडून? एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे, दोघही कर्तृत्वान आहेत. दोघांचंही कर्तृत्व हे वेगवेगळ्या क्षेत्रामधलं आहे. दोघही आज नावलौकिक आहेत. दोघांनाही पाहता क्षणी एक गर्वाने आणि उंचीने आपली मान वर होते. एक आहे ज्ञानाची विद्वता. आठवीला आपण त्यांचा मराठीला धडा पाहिलेला आहे, स्वामी विवेकानंदांचा. थोडासा त्याच्यामधला एक प्रसंग आहे. ते भारतरत्न पूर्णपणे हा समाजासाठी, या भारतासाठी मला काम करायचंय, तर या समाजासाठी काम करत असताना हा समाज कसा आहे, या समाजाची पूर्ण संगोपांग या ठिकाणी मला पूर्ण माहिती मिळाली पाहिजे आणि जवळून तो समाज मी पाहिला पाहिजे. या अनुषंगाने त्यांनी भारत भ्रमण सुरुवात केली. कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत त्यांनी फिरले. शेवटी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर थोडा वेळ थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी वास्तव्यात असताना त्यांनी ग्रंथालयामधून काही ग्रंथ आणले होते. ते ग्रंथ वाचत होते आणि ते ग्रंथ त्यांनी आणला, वाचला, खंड वाचल्याच्या नंतर लागलीच त्यांनी वापस केला. वापस केल्याच्या नंतर तिथल्या ग्रंथपालाने विचारलं की तुमचे महाराज, त्यांच्या शिष्यांना विचारलं की फक्त मोठे मोठे ग्रंथ नेतात, वाचतात की नाही? नुसतं न्यायचा काही लोकांना शौक असतो, नुसतेच ग्रंथ न्यायचा, मोठे मोठे पुस्तक दाखवायचे, वाचतात की नाही? हीच गोष्ट त्या शिष्याने जशाच तशी जाऊन स्वामी विवेकानंदांना सांगितली. स्वामी विवेकानंदांना त्याचं काहीच वाटलं नाही. ठीक आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी स्वतःच स्वामी विवेकानंद खंड 3 वापस करायला गेले. इंग्रजीचा खंड होता, तो दिल्याच्या नंतर वापस दिला. ग्रंथपालाने तो घेतला आणि ठेवला आणि प्रश्न तोच पुन्हा विचारला, महाराज तुम्ही नेताय पण वाचताय की नाही? तेव्हा विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी आता जो वापस दिलेला जो खंड आहे ते तुमच्या हातामध्ये ठेवा, तुम्ही सांगायचं आणि तुम्ही मला विचारायचं, मी उत्तर द्यायचे. त्यांनी पान क्रमांकासहित, त्याच्यावरच्या ओळीसहित, अक्षरासहित, तिथल्या मजकुरासहित स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मान्य केलं की तुम्ही एक साधारण पुरुष नाही, एक अद्वितीय पुरुष आहात. अशा पद्धतीने स्वामी विवेकानंदांचं अगाध ज्ञान होतं. शेवटी त्यांनी तिथून आपला प्रवास करत 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 समुद्राच्या काठी गेले. समुद्राच्या काठी गेल्याच्या नंतर यांना एक शिला दिसली. ती शिला पाहिल्याच्या नंतर तिथल्या नावाड्याला विचारलं की का रे बाबा ते काय? त्यांनी सांगितलं की भारताचा टोक हा शेवटचा नाहीये, तो पुढे समुद्रामध्ये ती शिला दिसते, तिथला टोक हा भारताचा शेवटचा टोक आहे. ते म्हणले अच्छा, म्हणजे माझी भारत भ्रमण ही पूर्ण झाली नाहीये, मला तिथपर्यंत गेलं पाहिजे, कारण मला भारताचं पूर्णपणे भ्रमण करायचंय आणि मला तिथं जायचंय. त्यामुळे त्या नावाड्याला सांगितलं की रे बाबा मला तिथपर्यंत सोडशील का तू? त्यावेळेस त्या नावाड्याने सांगितलं की मी सोडेन तुम्हाला, पण मला तिथपर्यंत जाण्यासाठी 5 पैसे लागतील, ते तुम्हाला द्यावे लागतील, तुम्ही द्याल का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीयेत. पैसे जर द्यायचे असतील तर माझ्याकडे पैसे नाहीयेत, आता काय करायचं? नावाडी म्हणला पैसे दिले तरच मी सोडेन, मी सोडणार नाही. याच्यावर त्यांनी तोडगा काढला. मागं पुढे न पाहता क्षणिक त्याने त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि पोहत 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 3-4 फरलांग मैल ते पोहत पोहत गेले आणि त्या शिलालेखावर पोहोचले. आणि त्या शिलावर पोहोचल्याच्या नंतर त्यांनी तिथं बसले.
हे सगळं होत असताना जो नावाडी त्यांना मी सोडत नाही म्हणत होता, त्याच नावाडीने यांनी पुन्हा उडी मारल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागे गेले की स्वामीजींना काही होता कामा नये. याच्यामध्ये समुद्रामध्ये खूप माशा आहेत, स्वामीजींना माहिती नाही, किंवा पोहता पोहता त्यांचा दम जर तुटला तर त्यांना कोणते आघात होऊ नये म्हणून त्याच्या पाठीमागे सगळे नावाडे गेले. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाहतात तर स्वामीजींनी त्या शिलावर पोहोचल्याच्या नंतर तिथं ध्यानस्थ बसले. 1 नाही 2 नाही 3 दिवस स्वामीजी तिथं बसले आणि 3 दिवस बसून त्याने त्या ठिकाणी मनन केलं, चिंतन केलं. 3 दिवस ते नावाडे तिथे फिरत होते. आपण ज्या माणसाला सोडायला पाहिजे होतं त्याला सोडलं नाही, कारण हा माणूस एक साधारण व्यक्ती नाहीये, काहीतरी अद्भुत शक्ती आहे. 3 दिवस ज्या ठिकाणी चित पकडू जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जाऊन या 3 दिवस न अन्न पाण्याचं त्या माणसाने चिंतन केलं. हे सगळी कहाणी घडलीच्या नंतर ते वापस येताना त्यांना त्या स्वामीजींना त्या नावाड्यांनी घेऊन आले. अशा या महान ज्ञानत्वाचा आज जन्मदिवस आज आपण युवा दिन म्हणून साजरा करतो. एक राजमाता जिजाऊ आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आपण जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तेवढ्याच्या जास्त पैकी कुठल्या तरी यांना मांडलं पाहिजे. कारण आपण एखादं फळ खातो, त्या फळापेक्षा त्या फळाच्या झाडाचे गुण त्याच्यामध्ये जास्त असतात, त्याचे संस्कार जास्त असतात. एखादी गोष्ट घडते त्यावेळेस ती घडवणाऱ्याचे हात मोठे असतात. खूप चांगलं सुबक एखादं चित्र होतं, आपण त्या चित्राची प्रशंसा करतो, पण त्या चित्र काढणारा जो चित्रकार असतो त्याची प्रशंसा करायला पाहिजे. तसा तो चित्रकार छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला घडले, आपले आराध्य आहेत, यामध्ये दुमत नाहीये. ते शूरवीर आहेत, यामध्ये दुमत नाहीये. पण त्यांना इथपर्यंत पोहोचणारी आणि कष्टाच्या घामाने आणि रक्ताच्या दामाने त्यांना इथपर्यंत उच्च शिखरावर पोहोचविणारी ती म्हणजे माता जिजाऊ होती. आज आपल्या घरामध्ये आपण पाहतोय, समजा जर करता एखादं काम जर करायचं असेल, आईने आपल्याला सांगितलं, एक छोटस काम केलं की आपण म्हणतो नाही आता दादाला सांग, आता दीदीला सांग, मी नाही करणार, मी काल केलं होतं, मी आज केलं होतं, मलाच का सांगते, असं आपण उत्तर देतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते नाही सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजाला घरचे कामं नाही तर लोकांचे कामं करायला आई भाग पाडायचे, ते हसत खेळत करायचे. त्यांनी कधी म्हटलं नाही की आई का ते त्याचं काम आहे, मी कशाला करायचं, माझं काय संबंध, मी का जावं, अशी त्यांची उत्तरं नव्हते. मातोश्री तुमचा आदेश आहे, आणि ते लागलीच त्या कामाला जायचे. अशा शिवछत्रपतींना त्यांनी घडवलं. ज्या स्त्रीचा पती सोबत नाहीये, चारी बाजूने तिला वेढलेलं आहे, चारी बाजूने ती एका संकटात पडलेली आहे, चारी बाजूने तिच्यावर त्या ठिकाणी तिच्या जनतेवर तिच्या डोळ्यासमोर अत्याचार होतोय, हे सगळं पाहत असताना एकीकडे तिचं हृदय लक कापतंय की हे कधीतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे, कुणीतरी थांबवलं पाहिजे. आणि तिचा नवरा त्यांच्या सोबतच तिकडे कुठेतरी कामाला आहे, सोबत नवरा देखील नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्या मायममतेने आपल्या पोटामध्ये वाढत असलेल्या जीवांशमालाच सांगितलं की हे सगळं थांबवण्यासाठी तुला प्रयत्न करायचे रे, आणि तू जेव्हा जन्म घेशील ना त्याच्यासाठी मी तुला तयार. मग त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासूनच शौर्याच्या, पराक्रमाच्या, ज्ञानाच्या, विद्वतेच्या अशा सगळ्या बोधकथा सांगत आणि त्याच बोधकथेला म्हणतात कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड असायला पाहिजे. नुसतं बोलून नाही चालत, तर आपण बोलतो काय त्याच्याबरोबर ते करावं पण लागतं. या दोन्ही गोष्टीचा मेळ घालून त्यांनी खूप मोठा असं एक विश्व निर्माण केलं, ते म्हणजे आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज. आईचा देखील आपण या ठिकाणी आज जन्मदिवस म्हणजे जयंती साजरी करतो. या दोन्ही महान मानवांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आता विषय राहिला तुम्ही माझ्याबद्दल उत्सुकता की काय झालंय नेमकं, तर पूर्ण भारतामध्ये जशी आपली महाराष्ट्रामध्ये MKCL महाराष्ट्र ज्ञान प्रकाश काम करत असते, तशीच एक संस्था पूर्ण आपल्या वेगवेगळ्या याच्यामध्ये काम करत असते. त्याच्यामध्येच ही संस्था आहे. या संस्थेने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या शिक्षकांचे जे तुमचे आता तुम्हाला सोशल मीडिया माहिती आहे का, सोशल मीडिया म्हणजे फेसबुक वगैरे त्याच्यावरती त्यांचा वॉच असतो. ते पाहत असतात की कोणते शिक्षक काय करत असतात, कोणाचं काय टाकत असतात, कोण बातम्या टाकत असतं, कोण काय करत असतं, हे ते पाहत असतात. आणि त्याच्यामधून ते काही शिक्षकांना कनेक्ट करतात आणि त्या शिक्षकांना सांगतात की तुमचं हे असं हे काम आहे आणि याच्यावरती आम्ही असं काम करतोय. मग त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी केले, मी एकट्याने केलं नाही, त्याचं श्रेय मला एकट्याला नाही. आपल्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचं जे काम होतं ते फक्त मी फेसबुकच्या माध्यमातून दाखवण्याचं काम केलं. माझं एकट्याचं नाहीये, त्याच्यामध्ये शिक्षकच नाहीत, हे विद्यार्थी देखील आहेत. मग हे पुढचा टप्पा असा झाला
त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि पुढे 4 राऊंड झाले. त्या 4 राऊंड, पहिल्या राऊंडमध्ये एक 9 ते 10 हजार शिक्षक होते. कटत शेवटी महाराष्ट्रातून फक्त 7 जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या, वेगवेगळ्या खेळाबद्दल विचारलं, वेगवेगळे प्रश्न विचारले. एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असेल तर त्याच्यावरती काय करायला पाहिजे, एखाद्याला वाचता येत नाही तर त्याला काय करायला पाहिजे, परिपाठामध्ये काय पायऱ्या असायला पाहिजेत. जर करता आपण एखादी जयंती साजरी करतो तर त्याची पूर्ण प्रस्तावनेपासून आभार प्रदर्शनामध्ये काय काय पैलू असतात, अशा वेगवेगळ्या भागावरती त्यांनी विचारलं. पुढचा भाग होता भाषा ज्ञानाचा. त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही विषयावरती व्याकरणाविषयी त्यांनी विचारलं. हिंदीच्या व्याकरणामध्ये मला त्यांनी हिंदीच्या व्याकरणामध्ये संज्ञा के भेद हा विचारला होता. खूप सोपा होता तो झाला. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये चेंज द व्हॉइस विचारलं, ते पण सोपं गेलं. आणि शेवटी मराठीमध्ये थोडंसं अवघड विचारलं होतं, ते म्हणजे वृत्त विचारले होते. वृत्ताचे असे टोटल मिळून त्यांनी 7-7 मिनिटाचे व्हिडिओ तयार करायला सांगितले होते. आणि ते व्हिडिओ ऑफलाईन नव्हते तर ऑनलाईन होते, झूम मीटिंगवरती त्यांनी घेतले होते. आणि तिसरा होता गणिताचा. तर गणितामध्ये त्यांनी जे मी आता विज्ञान आपल्या यांना मुलांना शिकवतो, मला पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता की स्क्वेअर नंबर, चौकोनी संख्या सांगा. चौकोनी संख्या जे आपले 2 ते 9चे वर्ग आहेत ते सगळ्या चौकोनी संख्या आहेत, वर्ग संख्या. दुसरी विचारली त्यांनी मला त्रिकोणी संख्या किती आहेत, त्रिकोणी संख्या 13 आहेत. त्या त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र काय, तर ते सांगितलं होतं त्यांना. n ब्रॅकेटमध्ये n+1 भागिले 2 म्हणजे 13ला 13 तुमच्या संख्या निघून जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारामधून, जसं की हडप्पा संस्कृती विचारली. भूगोलामध्ये त्यांनी विचारलं वातावरण बदल का घडतो, वातावरणामध्ये कोणकोणते वायू आहेत. अशा वेगवेगळ्या प्रश्नामध्ये वेगवेगळे सर्व विषयाचं त्यांनी माझ्याकडून विचारलं, दिले. याच्यामध्ये शेवटी असे 7 शिक्षक महाराष्ट्रामधून निवड झालेले. आणि त्या पुरस्कारासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, माझ्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या प्रेरणा व आमचे मार्गदर्शक सगळ्यांचे मुख्याध्यापक श्री अर्धापूरकर सर या सगळ्यांच्या संयोगाने आणि सगळ्यात महत्त्वाचा दुवा हे सगळं केलं. आमच्या समोर तुम्हीच नसला तर आमचं शून्य होत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आहेत. म्हणून या सगळ्यांना आणि माझ्या आई वडिलांना हा पुरस्कार भेटलेला मी सर्वांच्या नमस्कार करतो.